हां नमस्कार. सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या एक आपल्या दिग्रजच्या धावंडा नदीच्या लोकेशनला आहे आणि माझ्या साईडला मित्रांनो हे आपल्याला काय दिसत आहे तर हे साईड गार्ड आहे. म्हणजे आपली ट्रेन जी आहे तो आपल्याला हा पूल आता 100% पूर्ण झालेला आहे आणि हा पूल मित्रांनो पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एखाद्या वेळेला ट्रेन आल्यानंतर इमर्जन्सी एखादा जर व्यक्ती वर असेल तर त्या व्यक्तीला स्वतःच्या सेफ्टीसाठी आपण त्या ठिकाणी हा सेफ गार्ड जो आहे तो लावण्यात येणार आहे. आणि याला आपण बघू शकतो की याच्यामध्ये जे आहे तर नट्स वगैरे सगळे आहेत. म्हणजे आपल्याला इथे जे आहे तर या छेदमध्ये जे आहे तर नट हे मित्रांनो सिस्टीम असल्यामुळं जास्त या कामाला वेळ लागणार नाही. आणि हा फिट कशावर होणार आहे तर त्याच्या साईडला आपण बघू शकतो मुख्य जे गर्डर त्या ठिकाणी टाकलेलं आहे तर त्याच्या साईडला 1.5 ते 2 फूट आपण पाहतो की 3 फूट साईडला ते तिथं आहे. आणि ते मित्रांनो हे जे आहेत मग हे साईड गार्ड जे आहे सिक्युरिटीसाठी ते त्या ठिकाणी उभे होईल. आणि म्हणजे भविष्यात रेल्वेच्या माध्यमातून कुठलीही अडचण येऊ नये. सध्या आपला पूल याचं काम जे आहे पूर्ण झालेलं आहे. साईडचे ते गार्ड पण साईडनं बसवलेले आहे आणि हे त्याच्यामध्ये मग साईड फर्मे भरल्यानंतर या माध्यमातून आता आपल्याला जे आहे तर हे तिथं सिक्युरिटी म्हणून मित्रांनो म्हणजे भविष्यात रेल्वेलाही काही अडचण येऊ नये आणि कोणाला जीवितहानी होऊ नये हा या रेल्वेचा म्हणजे इथं सिक्युरिटीचा मुख्य उद्देश असतो. माझ्यासोबत भगत भाऊ आहे. भगत भाऊ बोला काय वाटतं आपल्याला कामाची सिच्युएशन? काम छान फास्ट काम चालू आहे. आणि केव्हापर्यंत पूर्ण होईल आपलं रेल्वेचं काम? हे आता आपल्याला अंदाज म्हणजे अधिकृत तर नाही सांगता येत, परंतु आता ज्या वेगानं चालू आहे काम तर असं वाटते की 2 वर्षात रेल्वे याच्यावर सुरू होईल निश्चित मित्रांनो. सध्या कामाची जी आपण सिच्युएशन पाहतो म्हणजे दिग्रजचं जे काम आहे आपलं तर फायनल अलाइनमेंट आपलं सुरू असलेलं दिसतं. माझ्या साईडला जे आहे तर हा पूल पूर्ण झाल्यानंतरही याच्यामध्ये खूप सारा भरावा लागतो आणि अनेक कामं असतात. यानंतर इलेक्ट्रिसिटीचं पण काम असतं तर ते काही दिवसातच पूर्ण होईल आणि आपण लगेच रेल्वेमध्ये 2027च्या म्हणजे सुरुवातीला किंवा त्याच्या एंडिंगमध्ये आपलं हे काम पूर्णत्वात जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. धन्यवाद.